ताई, पुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाकडनं आपण वार्ड क्रमांक 4चे अधिकृत उमेदवार आहात. होणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपलं विजन, आपले मुद्दे कोणते आहेत ज्यावरती आपण निवडणूक लढवणार आहात, काय सांगाल? नमस्कार, मी विशाखा संदीप हरपळे, धनुष्यबाण या चिन्हावर प्रभाग क्रमांक 4मधून उमेदवारी लढवत आहे. शिवतारे बापूंच्या माध्यमातून या भागामध्ये बराच विकास झालेला आहे. पाण्याचे प्रश्न असतील, लाईट्स असतील, रस्ते असतील, बापूंच्या मार्फत या भागात बराच विकास झालेला आहे. त्या अनुषंगाने मी हा विकास असाच पुढे चालू ठेवील. या प्रभागातले विकास कामे आत्तापर्यंत कोणकोणती झालेली आहेत आणि पुढे चालून कोणकोणती विकास कामे आपण करणार आहात त्याबद्दल काय सांगाल? पाण्याचा प्रश्न मार्गी लावलेला आहे, रस्त्याचा प्रश्न मार्गी लावलेला आहे. रोजच्या रोज कचरा गाडी येते इथं, तो पण काही प्रश्न राहिलेला नाही आहे. आता इथून पुढं आमचं जे काही महिलांबाबतचे प्रश्न असतील किंवा सामान्य जनतेचे जे प्रश्न असतील ते आम्ही पूर्णपणे सोडवण्याचा प्रयत्न करू. महिला सशक्तीकरणासाठी आपण काय उपाययोजना करणार आहात? महिला सशक्तीकरणासाठी, महिलांसाठी जे काही महिलांचं मनोबल वाढवण्यासाठी किंवा त्यांना बचत गट वगैरे हे असं योगदान, लघु उद्योग यासारखे मार्गदर्शन करण्याचं काम आम्ही करणार आहे. बेरोजगार तरुण युवा पिढींसाठी काय विचार आहे? रोजगार उपलब्ध करून देणे, गुन्हेगारी मुक्त परिसर यासाठी काय उपाययोजना करणार आहात? गुन्हेगारी त्यासाठी गंगानगर प्रभागामध्ये आम्ही चौकी, पोलीस स्टेशनचे शिवतारे बापूंच्या मार्फत फुरसुंगीसाठी एक सेपरेट पोलीस चौकीचं नियोजन ठराव मान्य करणार आहे. जनता आपल्याला ठाम साथ देईल असं तुमचा ठाम विश्वास आहे? 100%. वातावरण सगळं शिवमय झालेलं आहे आणि बापूंचं विकास कामं लक्षात घेता 100% इथं धनुष्यबाण चालणार आहे. निवडून आल्यानंतर पहिल्या 100 दिवसामध्ये आपण जनतेसाठी काय उपाययोजना करणार आहात? पाण्याचा प्रश्न, स्ट्रीट लाईट, परत रोडवरती महिलांच्या सुरक्षेसाठी CCTV कॅमेरे, ड्रेनेज ही आमचा उपक्रम असणार आहे. काही होणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये जनतेकडनं आपली काय अपेक्षा आहे? होणाऱ्या निवडणुकीमध्ये जनतेने सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचणारा उमेदवार निवडावा, त्यांचे प्रश्न सोडवणारा उमेदवार निवडावा, त्यांच्या हाकेला अगदी अहोरात्री येणारा उमेदवार निवडावा, त्यांचे सर्वसामान्य प्रश्न सोडवणारा उमेदवार निवडावा अशी मी जनतेला विनंती करेल. काय सांगाल, काय विजन असणार आहे आपलं? आमचं विजन असणार आहे बेरोजगारीबद्दल, वाढत्या क्राईमबद्दल आणि ज्या प्रभागातला विकास राहिलेला आहे ज्याप्रमाणे विजय बापू शिवतारेंनी आजपर्यंत 650 कोटी रुपयाचा निधी आणून जो काही निधी आणून कामं केलेली आहेत, विकास कामं, आणि जिथली काही विकास कामं बाकी आहेत त्यासाठी आमचा सगळ्यात महत्त्वाचा फोकस असणार आहे की ज्या चांगल्या पद्धतीने काम करता येईल त्या पद्धतीने आम्ही चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रभागातली विकास कामे काय झाली आहेत नेमकी? रस्त्याचे कामं झालेले आहेत, ड्रेनेज लाईनचे कामं झालेले आहेत, स्ट्रीट लाईटचे कामं झालेले आहेत. या सगळ्या MGP मार्फत जे पाणी आणलेलं आहे, घरोघरी जे बापूंचं स्वप्न होतं की सगळ्यात महत्त्वाचं स्वप्न होतं की घरोघरी पाणी पोहोचलं पाहिजे, ते विजय बापू शिवतारे यांनी पोहोचवलेलं आहे. रोडचं काम झालेलं आहे असं आपण म्हटलेलं आहे, मात्र या ठिकाणी येताना प्रत्येक गली आणि प्रत्येक रोड खड्ड्यात रस्ता का रस्त्यात खड्डा हेच कळत नाही. साधारणतः ग्रामपंचायतच्या वेळी जी झालेली कामं होती, लोकसंख्या बघता त्यावेळेला लोकसंख्या कमी होती आणि आता लोकसंख्या वाढलेली आहे, त्यामुळं बऱ्याच प्रमाणे जे खड्डे झालेले आहेत त्यातून चांगल्या प्रकारचं काम करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. नागरिक आपला साथ देईल असा विश्वास आहे का? 100% नागरिक आमच्या पाठीचे आहेत. ज्याप्रमाणे विद्यमान आमदार विजय बापू शिवतारेंनी आजपर्यंत जी कामं केलेली आहेत, जी विकास कामं झालेली आहेत, जनतेचा पाठिंबा बघता आम्हाला 100% शिवमय वातावरण झालेलं आहे आणि पूर्णपणे जनतेचा पाठिंबा हा शिवसेनेच्या बरोबर आहे. होणाऱ्या निवडणुकीमध्ये जनतेकडनं आपली अपेक्षा काय आहे? जनतेकडून आम्हाला फक्त पाठिंब्याची अपेक्षा आहे, बाकी सर्व कामं तर आम्हीच करणार आहोत. मतदार राजा म्हणून मतदारांकडनं काय अपेक्षा आहे? एकजुटीने त्यांनी आम्हाला सर्व बहुमत द्यावं एवढीच अपेक्षा आहे. मी आपल्या माध्यमातून, आपल्या या चॅनलच्या माध्यमातून जनतेला आणि सर्व मतदारांना, कॉमन पीपल, दोन्ही उमेदवारांना आम्ही हेच मतदान देण्याचं, यांना भरघोस मतदान इथून पडणारे दोन्ही उमेदवार हे सर्वसामान्य घरातील आहेत, सर्वसामान्यांचे नाव जोडणारे उमेदवार आहेत आणि इथल्या जे समस्या आहेत जनतेच्या, इथं सगळे कॉमन पीपल राहतात.
तुम्ही गंगानगर परिसर घ्या, जय हिंद नगर घ्या, चंदवाडी घ्या, इथं सर्वांना पाणी प्रश्न, रस्त्याचा प्रश्न, बेंदवाडीतला जो नव्या कॅनलचा रस्त्याचा प्रश्न, त्यावरती लाईटचा प्रश्न, हे सर्व दोन्ही उमेदवार सोडवणारे आहेत. दोन्ही क्रियाशील उमेदवार आहेत आणि ह्यांच्या बाबतीत सांगायचं बी शकतायच्या बाबतीत तर त्यांचे मिस्टर सगळ्यांशी सुखदुःखात सगळ्यांच्या कार्यक्रमात जिथं भेटेल तिथं आवर्जून हाक मारणारे त्यांचे मिस्टर आहेत. आणि दुसरी गोष्ट सचिन गायकवाड हे प्राध्यापक आहेत. आत्ताच आम्हाला समजलं की ते MITत शिक्षक आहेत. असेच उमेदवार या प्रभागाला लाभले पाहिजेत आणि एकदम योग्य आणि सुशिक्षित आणि सुस्वभावी उमेदवार आहे आमच्या प्रभागाला दिलेले आहेत. आणि हेच मी मतदारांना आवाहन करतो की ह्याच दोघांना आपण निवडून द्यायचे. धनुष्यबाण चिन्ह शिक्का मारून त्याच्यापुढील बटन दाबून यांना भरघोस मतांनी इथल्या सर्व मतदार बंधू भगिनींनी निवडून द्यावा. आणि जर काही काम निघलं तर पहिलं यांच्याकडे जाण्यापेक्षा आमच्याकडे या, आम्ही यांच्या इथं जाऊन कसले पण एका फोनवर यांची कामं करून घेऊ शकतो. एवढी ताकद येतं आमच्या मतदारात, एवढी ताकद या दोन उमेदवारात आहे. एवढंच मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंदू राष्ट्र.